मित्रांनो, फायनली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत जवळपास 197 कोटी रुपयांचा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि मंजुरी देण्यात आलेली आहे। तर तो जिल्हा कोणता आहे, त्याचबरोबर जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना या रक्कम वितरित होणार आहे, हेक्टरी किती रुपये रक्कम वितरित होणार आहे आणि तारीख काय असणार आहे या पीक विमा वाटपाला सुरुवात होण्याची, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मॅन्युअल चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं पाठीमागच आपण या जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती। तर हा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातील काही तुरळक शेतकऱ्यांना मागच्या आठवड्यामध्ये या रकमा वितरित झालेल्या होत्या। स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली होती। 197 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला। तर बघायचं झालं मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती, त्यानंतर काही जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती बरोबरच काही हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन घटकांतर्गत, तर काही जिल्ह्यात इतर घटकांतर्गत काढणी पश्चात वगैरे म्हणायचं झालं, पोस्ट हार्वेस्टिंग आपण ते म्हणतो, त्या पद्धतीच्या रकमा वेगवेगळ्या जिल्ह्यात विविध प्रकारचे घटकांतर्गत रकमा वितरित करण्याचं ठरलं होतं। आता जालना जिल्ह्यात काही 25% अग्रिमच्या अधिसूचना वगैरे काढण्यात आलेल्या नव्हत्या। त्यामुळं या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त एकाच घटकांतर्गत, तुम्ही जर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत बसलात, तुमच्या स्टेटसमध्ये जर हे दाखवत असेल तरच तुमच्या खात्यावर या पीक विम्याच्या रकमा वितरित होणार आहेत, अन्यथा तुमच्या खात्यावर या रकमा वितरित होणार नाही। कारण जालना जिल्ह्यामध्ये फक्त एकाच जे आपण घटक म्हणतो किंवा ट्रिगर म्हणतो, त्या ट्रिगर अंतर्गत एकाच ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होण्याला सुरुवात होणार आहे। तर त्याची तारीख काय आहे ते पुढे आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, जिल्ह्यामध्ये जवळपास स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत जवळपास 197 कोटी रुपयांचा जे निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार हा निधी जवळपास आज गुरुवार असल्या कारणास्तव जवळपास शनिवारी, कारण आपलं जे आपण जे एक सर्वे केला होता किंवा एक लॉजिक लावलं होतं की दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल तर एका दिवसानं अगोदर या पीक विम्याच्या रकमा या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होत असते। तर मित्रांनो, कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार शुक्रवारपासून या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत, म्हणजे उद्यापासून। परंतु मित्रांनो, आपला जर आपण गेस काढला तर त्या पद्धतीने शनिवारपासून या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होऊ शकते। कारण मित्रांनो, आपण नेहमीच बघत आहोत की एका दिवसानं अगोदर, सुट्टीच्या एका दिवसानं अगोदर पीक विम्याच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होत आहे। त्या अंतर्गत आता मला पण वाटत आहे की शनिवारी, उद्या तर नाही, कृषी विभाग उद्या म्हणत आहे, परंतु शनिवारपासून या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत। तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यात कोणकोणत्या घटकांतर्गत आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना किती रकमा वितरित होणार आहे ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। काल परवा एक न्यूज व्हायरल झाली होती की नांदेड आणि जालना जिल्ह्यातील पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे। आपण एक रिअल फॅक्ट चेक केला होता, रिॲलिटी चेक केली होती। तर आपण त्या रिॲलिटीमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की जालना जिल्ह्यात पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली नाही, फेक न्यूजकडे लक्ष देऊ नका, आपण असं सांगितलेलं होतं। तर तेच रिॲलिटी होती मित्रांनो। जालना जिल्ह्यात 2 ते 3 दिवसापूर्वी जेव्हा नांदेड जिल्ह्याला सुरुवात झाली होती तेव्हा असं व्हायरल झाली होती न्यूज की जालना जिल्ह्यात सुद्धा सुरुवात झालेली आहे, परंतु नाही मित्रांनो। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार उद्या, परंतु आपल्या म्हणण्यानुसार शनिवारपासून या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकतात। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो जालना जिल्ह्याविषयी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।